चला तर पाहूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न. कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येते, हे कोणत्या उपपत्तीचे मत आहे? तर प्रश्न क्रमांक 1, कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येते, हे कोणत्या उपपत्तीचे मत आहे? तर पर्याय क्रमांक 1, वर्तनवादी या उपपत्तीचे मत आहे. पुढीलपैकी वर्तनवादाचे जनक कोण आहेत? या ठिकाणी पुढीलपैकी वर्तनवादाचे जनक कोण आहेत? पुढीलपैकी वर्तनवादाचे जनक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी वर्तनवादाचे जनक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1, जी.बी. वॉटसन हे वर्तनवादाचे जनक आहेत. मानसशास्त्र कोणते शास्त्र आहे? मानसशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? आदर्शवादी, वास्तववादी, ध्येयवादी का मिश्र? मानसशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? मानसशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? तर पर्याय क्रमांक 4, मिश्र. मानसशास्त्र हे मिश्र शास्त्र आहे. तर बालमानसशास्त्राला पुढील प्रश्न, बालमानसशास्त्राला डॅश डॅश मानसशास्त्र असे म्हणतात. बालमानसशास्त्राला डॅश डॅश मानसशास्त्र असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 4, वैकसिक मानसशास्त्र असे म्हणतात. स्वअनुभवातून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे कोणत्या अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? स्वअनुभवातून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे कोणत्या अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? तर पर्याय क्रमांक 3, अंतर्निरीक्षण या अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न, सिगमंड फ्रायडे यांच्या मते मानसशास्त्र हे डॅश डॅश अवस्थेचे शास्त्र आहे. सिगमंड फ्रायडे यांच्या मते मानसशास्त्र हे डॅश डॅश अवस्थेचे शास्त्र आहे. पर्याय क्रमांक 2, अबोध अवस्थेचे. आत्मनिरीक्षणातील महत्त्वाचा घटक कोणता? आत्मनिरीक्षणातील महत्त्वाचा घटक कोणता? अतिशय महत्त्वाचे प्रश्न, आत्मनिरीक्षणातील महत्त्वाचा घटक कोणता? तर पर्याय क्रमांक 2, स्वअनुभव. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, पुढीलपैकी बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती कोणती? तर बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती कोणती? पुढीलपैकी बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती कोणती? तर प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 3, प्रायोगिक पद्धती. पुढील प्रश्न, शैक्षणिक दृष्टीने बालकांचा पद्धतशीर अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता? शैक्षणिक दृष्टीने बालकाचा पद्धतशीर अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता? तर पर्याय क्रमांक 3, जोहान अमास कोमेनियस. जोहान अमास कोमेनियस. ज्ञानात्मक अध्ययनाचा विकासात्मक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून या शास्त्रज्ञास ओळखले जाते. ज्ञानात्मक अध्ययनाचा विकासात्मक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून या शास्त्रज्ञास ओळखले जाते. जीन पियाजे, जॉरम ब्रुनर का वायगॉट्स्की का इरिकसन? पर्याय क्रमांक
2. जॉरम ब्रुनर. ही शरीरातील मुख्य ग्रंथी आहे. पुढील प्रश्न, ही शरीरातील मुख्य ग्रंथी आहे. ही शरीरातील मुख्य ग्रंथी आहे. तर पर्याय क्रमांक 2 पीयूष. ही पीयूष ग्रंथी ही शरीरातील मुख्य ग्रंथी आहे. पुढीलपैकी मानसशास्त्रज्ञ व त्यांनी केलेली मानसशास्त्राची व्याख्या या संबंधित अयोग्य जोडी कोणती? तर मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेल्या व्याख्या यापैकी अयोग्य चुकीची जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4 जॉन ड्यूई अनुभव व वर्तनाचे शास्त्र. ही जोडी चुकीची आहे. बालकाच्या हालचालींची वाढ ही कोणत्या प्रकारे होते? तर बालकाच्या हालचालीची वाढ ही कोणत्या प्रकारे होते? बालकांच्या हालचालीची वाढ ही कोणत्या प्रकारे होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पायाकडून डोक्याकडे. बालकाच्या हालचालीची वाढ ही पायाकडून डोक्याकडे होते. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, मानवी वर्तनाच्या अभ्यासाची व्यक्तिभेदावर आधारित अभ्यास पद्धती कोणती? मानवी वर्तनाच्या अभ्यासाची व्यक्तिभेदावर आधारित अभ्यास पद्धती कोणती? तर भेददर्शक ही व्यक्तिभेदावर आधारित अभ्यास पद्धती. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. एखाद्या झालेल्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे. एखाद्या झालेल्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे? पर्याय क्रमांक 4 आत्मनिरीक्षण. पर्याय क्रमांक 4 आत्मनिरीक्षण. निरनिराळ्या गटाची तुलना करण्यासाठी डॅश डॅश उपयोग मापनपट्टीसारखा केला जातो. निरनिराळ्या गटाची तुलना करण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग मापनपट्टीसारखा केला जातो. तर पर्याय क्रमांक 3 प्रमाण विचलन याचा उपयोग मापनपट्टीसारखा केला जातो. पुढील प्रश्न, ब्लूमची पाठ योजना यावर आधारित आहे. तर ब्लूम यांची पाठ योजना यावर आधारित आहे. उद्दिष्टावर, ज्ञानावर, विश्लेषणावर, सादरीकरणावर. तर पर्याय क्रमांक 1 उद्दिष्टावर आधारित आहे. भावात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? भावात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? तर पर्याय क्रमांक 1 अवधान, अभिरुची, मूल्यनिर्णय, संघटन, मूल्यसमूह हा योग्य क्रम आहे. पुढील प्रश्न, ब्रुनर वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचविला नाही? तर ब्रुनर यांनी वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचविला नाही पुढीलपैकी? ब्रुनर यांनी वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचविला नाही? पर्याय क्रमांक 3 प्रतिगामी मार्ग. पर्याय क्रमांक 3. ब्रुनर यांच्या मते ज्ञान संपादन करणे ही कोणती प्रक्रिया आहे? ब्रुनर यांच्या मते ज्ञान संपादन करणे ही कोणती प्रक्रिया आहे? तर पर्याय क्रमांक 1
कृतिशील प्रक्रिया आहे? ब्रुनर यांच्या मते ज्ञान संपादन करणे. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. साध्या निरीक्षणाने डॅश डॅश काढता येत नाही. साध्या निरीक्षणाने डॅश डॅश काढता येत नाही. साध्या निरीक्षणाने डॅश डॅश काढता येत नाही. तर मध्यमान हे साध्या निरीक्षणाने काढता येत नाही. या मापनासाठी मध्यमान, मध्यांक आणि बहुलक ही परिमाणे वापरली जातात. या मापनासाठी मध्यमान, मध्यांक आणि बहुलक ही परिमाणे वापरली जातात. तर पर्याय क्रमांक 2 केंद्रीय प्रवृत्ती या मापनासाठी ही परिमाणे वापरली जातात. संख्याशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे. संख्याशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे पुढीलपैकी संख्याशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे. संख्याशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे पर्याय क्रमांक 1 वारंवारता सारणी. संख्याशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे वारंवारता सारणी. यावरून 2 किंवा अधिक गटाची तुलना सहज करता येते. तर पुढीलपैकी कशावरून? यावरून 2 किंवा अधिक गटाची तुलना सहज करता येते. पुढीलपैकी कशावरून 2 किंवा अधिक गटाची तुलना सहज करता येते? तर वारंवारता बहुभुज. वारंवारता बहुभुज यावरून 2 किंवा अधिक गटाची तुलना सहज करता येते. प्रादेशिक पद्धतीचा उद्गाता कोण? प्रादेशिक पद्धतीचा उद्गाता कोण? प्रादेशिक पद्धतीचा उद्गाता कोण? तर पर्याय क्रमांक 1 हर्बर्टसन. हर्बर्टसन प्रादेशिक पद्धतीचा उद्गाता. पुढील प्रश्न. सौम्य मतिमंद IQ किती असतो? सौम्य मतिमंद मुलांचा IQ किती असतो? तर दिव्यांग अधिकार अधिनियमन 2016 नुसार मतिमंद या शब्दाऐवजी आता बौद्धिक अक्षमता असा बदल झालेला आहे. तर सौम्य मतिमंद IQ हा 50 ते 70 असतो. 50 ते 70. पर्याय क्रमांक 1. जागतिक ब्रेल दिन कधी असतो? जागतिक ब्रेल दिन कधी असतो? काही महत्त्वाचे दिवस हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की जागतिक ब्रेल दिन कधी असतो. तर पर्याय क्रमांक 1 4 जानेवारी. जागतिक ब्रेल दिन हा 4 जानेवारी या दिवशी असतो. पुढीलपैकी हे गुत्थीच्या सान्निध्य अभिसंधान उपपत्तीचे वैशिष्ट्य नाही. तर पुढीलपैकी हे गुत्थीच्या सान्निध्य अभिसंधान उपपत्तीचे वैशिष्ट्य नाही. तर जुनी सवय कधीच जात नाही हे वैशिष्ट्य नाही. पर्याय क्रमांक 4 हे गुत्थीच्या सान्निध्य अभिसंधान उपपत्तीचे वैशिष्ट्य नाही. अर्थविरहित अवबोध म्हणजे काय? अर्थविरहित अवबोध म्हणजेच काय? अर्थविरहित अवबोध म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक 1 संवेदना. अर्थविरहित अवबोध म्हणजे संवेदना. उद्गामी पद्धतीबद्दल अचूक विधान कोणते? उद्गामी पद्धतीबद्दल अचूक विधान कोणते? तर उद्गामी पद्धतीबद्दल खालीलपैकी अचूक म्हणजेच बरोबर विधान कोणते?
तर ही सर्व विधाने वरीलपैकी सर्व विधानही बरोबर आहेत. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.